काय तोडत नाही ना. आपलं बरोबर आहे. आपलं कसं असते ते 70 आयटम नसतं, 4 आयटम खावायचं पण एकदम मनासारखं. स्ट्रोक चांगला आहे, लॉंग ऑन क्षेत्र निवडलंय. वन बाउन्स घेऊन बॉल सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवर मिळतील धावा 4, चौकार. थँक्यू. जितू ओनर आहेत रमा 11 या संघाच्या आणि जितूच्या बॅटमधून आता चौकार आले. रणजित स्पोर्ट्ससाठी ते क्रिकेट खेळत असतात रेग्युलर क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा चांगली ऑन ड्राईव्ह आहे क्षेत्रक्षक सुशांत मुकादम डायरेक्ट हिट. जर झाला असता तर जितूला परतावं लागलं असतं. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सुशांत मुकादमचा आणि तितका चांगला थ्रो सुद्धा. एक धाव मिळते. एक चोरटी धाव पूर्ण करण्यामध्ये यशस्वी झालेला आहे जितू. एका धावेची वाढ, धावसंख्या 5 झाले. स्ट्राईकवर आता बॅटर असेल मनोज मडवी. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर असेल निलेश. हा देखील उदयनमुख आणि जुना जाणता खेळाडू. खरं तर कासरवडोली या संघासाठी नेहमीच तो आपलं रेग्युलर क्रिकेट खेळत असतो. तर पंकज गोंधळे यांना 1300 रुपये रोहन ठाकूरच्या आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झाले आहेत. बॉटम एंडचा वापर करून बॉलला टर्न केलाय. मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. डीप मध्ये बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4, चौकार. थँक्यू. आशिष पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही 1300 रुपयाचं बक्षीस जय रोहन ठाकूर यांनी लावलं होतं षटकारांसाठी. पंकज गोंधळे यांना ते मिळते. बघा अग्रिकोई प्रीमियर लीग मधून कमाई सुद्धा होते. आता झाली एकूण 2400 रुपयाची कमाई. पंकज गोंधळे यांची. बघा चांगला खेळ खेळा. प्रोत्साहन करणारे खूप मान्यवर तुम्हाला या व्यासपीठावर मिळतील. म्हणून तुमचा चांगला खेळ होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुमच्या संघाचा सुद्धा फायदा होऊ शकेल. धावसंख्या 9. ऑन साइडला पूल केला आहे. एलिव्हेशन मिळालंय. डिस्टन्स नाही आहे. बॉल जाईल डीप मिड विकेट सीमारेषामध्ये. कॅच कलेक्ट केला जातोय. पहिला हादरा बसतोय टीम रमा आई 11 ला. थँक्यू. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला काय वालिन टाकेला का रे? आमचे कॉमेंट्री बॉक्स कलिंगर पारवा. ज्ञानेश्वर स्पोर्ट्स आमचे विशाल पाटील. आमची विनंती असेल आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पण कलिंगर पारवा. शॉर्ट ऑफ लेन बॉल ऑफस्टिकच्या बाहेर ऑन साइडला खेळण्याचा प्रयास फसतो. एलिव्हेशन मिळालं तर स्ट्रोक्स मध्ये आणि क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला होता. झेलचीच्या सुरुवात फलंदाज बाद. नवीन फलंदाज इन होतोय आदित्य जो तुम्हाला पाहायला मिळेल स्ट्राईक एंडला. धावसंख्या झाली आहे 9. स्ट्राईकला आदित्य भोईर का सिक्सर्स किंग आहे. सुशांत मुकादम सध्याच्या घडीला. या सामन्यामध्ये पाहूया आदित्य ही जी पदवी आहे प्राप्त करतोय की आग्रिकोई प्रीमियर लीग मध्ये. स्टेप आउट झाले. चुकीचा पवित्रा होता. यष्टीचित होण्याची दाट शक्यता मनोज पाटील यांच्याकडून खूप कमी वेळा कुठला फलंदाज चुकत असतो. मनोज पाटील थोडेसे मागे थांबले त्याचमुळे एक संधी मिळाली आदित्यला. धावसंख्या 9 झालेली आहे. 9 रन्स. शेवटचा बॉल असेल या फर्स्ट ओव्हर. निलेशचा खूप चांगला कमबॅक. 2 चौकार जरी खर्च झाले तरी देखील एक विकेट मिळवलाय त्याने मनोज मडवीचा. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. बॉल जाईल मिड विकेट रिजन मध्ये. त्या ठिकाणी डीपमधून क्षेत्ररक्षक पुढे येतोय. चांगलं कलेक्शन. तितका चांगला थ्रो. धावाची संधी पण जितू याला आत्मविश्वास होता की 2 धावा सहज पूर्ण केल्या जाऊ शकतील आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रमा आई 11 संघाची धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 11 धावा. 11 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. रमा आई 11 आफ्टर 1 ओव्हर. चला अग्रे एव्हेंजर जास्त वेळ घेऊ नका. रणाचं वेळापत्रक आपल्याला पूर्ण करायचं आहे. लीग स्टेजच्या मॅच नंतर 2 सेमीफायनल्स होतील आणि एक फायनल होणार आहे आजच्या दिवसात. आणि आजच्या दिवसात बक्षीस समारंभ देखील पूर्ण केला जाणार आहे. त्याचमुळे ही नम्रतेची विनंती. पुढचा सामना असणार आहे तर म्हणजेच ती माहिती पोहोचवतोय आम्ही.
स्ट्राईकवर जितू. नॉन स्ट्राईक असेल आदित्य भोईर. भाव्य 11 वाघबीळ आणि एकविरा वॉरियर्स असा पुढचा सामना असणार आहे. दोन्ही टीमच्या मेंबर्सने तयार राहायचं आहे. भाव्य 11 वाघबीळ आणि एकविरा वॉरियर्स दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी तयार राहायचं आहे. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळेल वैभव. पॉवर प्लेचं बंधन आता हटलेलं आहे. विखुरलेलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळेल. थोडेसे सीमा असेल स्ट्रोक्समध्ये, कारण आता डीपमध्ये क्षेत्ररक्षक असताना थोडीशी रिस्क असते मोठा स्ट्रोक खेचण्याची. पण मात्र जर नियंत्रण चांगलं असलं, तुमचा आत्मविश्वास चांगला असला, तुमचं स्ट्रोक सिलेक्शन चांगलं असलं, तुमचं टायमिंग अचूक असेल तर या घडीला देखील तुम्ही मोठे स्ट्रोक खेचू शकता. बुंदा या ठिकाणी हाताला गेला. चांगली बॉलिंग, ब्लॉक होल डिलिव्हरी. त्या ठिकाणी शरीराचा वेध घेऊन बॉल जातोय तो म्हणजेच कव्हर पॉईंट एरियामध्ये. एक धाव मिळेल. एका धावेची वर धावसंख्या 12 झाले. चांगली बॉलिंग, चांगली सुरुवात या सेकंड ओव्हरची वैभवच्या माध्यमातून केली जाते. सरप्राईज केलंय बॅटर जितूला. जितूचा आपण जर खेळपट्टीचा विचार केला तर खूप चांगला स्ट्रॉंग असतो, ॲक्टिव्ह असतो, फ्रंट फूटवर जास्तीत जास्त तो विश्वास ठेवतो आणि यावेळेस देखील तसंच करायचा प्रयत्न केला गेला होता. पण बॉल ब्लॉक होल असल्या कारणाने थोडासा फटक्यामध्ये तो तितकासा आत्मविश्वास दाखवू शकला नाही. यावेळेस बघा रायझिंग डिलिव्हरी. या अगोदरच्या बॉलचा विचार केला तर ब्लॉक होल पिच केला होता. त्यानंतर यापुढे शॉर्ट ऑफ गुडलेनचा बॉल हाताळल्यानंतर बॉलला बाउन्स दिलाय. चांगल्या पद्धतीने या षटकाची हाताळणी आतापर्यंत वैभव करतोय. पहिल्या बॉलवर सिंगल खर्च केले, दुसऱ्या बॉलवर डॉट बॉल. उंची कमी आहे, वय कमी आहे, पण मात्र स्वप्नांची उंची मात्र लाजवाब वैभवची. पेस बॉलर. पुन्हा एकदा शोल्डरचा वापर केला, बॉलला बाउन्स केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे वाईड स्क्वेअर रिजन मध्ये. निलेश पुढे सरसावतो आणि कॅच कलेक्ट करतो आणि दुसरा हाताला बसतोय रमा आई 11 या संघाला. थँक्यू. आदित्य भोईर मात्र झेलचीच्या स्वरूपात बाद होऊन परतलेले आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुनील जातोय. नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे जितू. धावसंख्या 12 धावा, 3 बॉल हाताळून झालेत वैभवचे. मिडियम पेस बॉलर. यावेळेस मात्र लाईन चेक करावी लागेल. लेग स्टिक सोडून जाणार बॉल. पंचाच्या वतीने वाईड बॉल चिकवून एका धावाची वाढ, 1 धावाचा बोनस या ठिकाणी रमाई 11 संघाला मिळते. जर पहिल्या षटकाचा आढावा घेतला तर पहिल्या षटकामध्ये 2 चौकार खेचले गेले होते. एक खेचला होता जितूने, दुसरा खेचला होता मनोजने. पण त्यानंतर आदित्यने जास्त काही योगदान दिलं नाहीये आपल्या संघासाठी. फक्त 2 धावा त्याने बनवल्या, त्यासाठी त्याने 4 बॉल्स घेतले. आणि सुनील आता नव्याने आलेला आहे जो नॉन स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळतोय. धावसंख्या 13. ऑन साईडला स्विंग करण्याचा प्रयास, क्रॉस बेटेड स्विंग, पण त्या ठिकाणी कनेक्शन होत नाही. ऑफ स्टिकच्या बाहेरचा बॉल, शॉट ऑफ गुड लेन. त्या ऑफ साईडच्या बाहेरच्या बॉलला ऑफ साईडला न खेळता ऑन साईडला खेळण्याचा अट्टास बांधला गेला होता आणि तो प्रयत्न फसतोय. बॉल डॉट जातोय. चांगला कमबॅक वैभवचा वाईड बॉल हाताळल्यानंतर केला जातोय आपल्या संघासाठी. चांगली बॉलिंग आतापर्यंत अभिषेक मुकादम, अक्षय मुकादम, फॅम टीम, अव्हेंजर्सच्या बॉलर्सकडून पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहतोय. पूर्णपणे बॉडी बॅलन्स चुकला होता. हँड आय कोऑर्डिनेशन व्यवस्थित होऊ शकला नाही. या बॉल जाईल घोषांकी क्षेत्रामध्ये, म्हणजेच काय तर बॅकवर्ड स्क्वेअर क्रिजमध्ये. त्या ठिकाणी 1 धाव मिळेल. एका धावेची वाढ. धावसंख्या 14. 1-1 2-2 धावांनी फारसं काही तुम्हाला प्राप्त करता येणार नाहीये, कारण 3 षटकांचा क्रिकेट असताना प्रत्येक षटकामध्ये कमी कमी 2 मोठे स्ट्रोक येणं हे बंधनकारक असते कुठल्याही फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. पण मात्र त्याचा विसर कुठेतरी पडला असं जाणवतं, कारण या षटकामध्ये आतापर्यंत एकही चौकार, केवळ एकही षटकार रमा आई 11च्या फलंदाजाच्या माध्यमातून आला नाहीये. शेवटचा बॉल असेल. बॉलला पंच केले जाते. क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हरला. त्या ठिकाणी 1 धाव मिळेल. एका धावेची वाढ. आणि अशा पद्धतीने सेकंड ओव्हर संपते. सेकंड ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे तर म्हणजेच 15 धावा. विकेट डाऊन झालेत 2. रमा आई 11 इज इन लिटिल बिट ऑफ ट्रबल.
चला तयार राहायचं आहे एकविरा वॉरियर्स टीमचे कॅप्टन तसेच भव्य 11 टीमचे कॅप्टन. या षटकानंतर आपण टॉस क्लिअर करणार आहोत. एकविरा वॉरियर्सचे संघमालक प्रफुल्ल बेती आलेले आहेत टॉससाठी. तर भव्य 11 आपण देखील आपले कॅप्टन पाठवून द्यायचे दैवत पाटील. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय सुशांत मुकादम, चांगला लेग ब्रेक बॉलर. आणि पाहूया बॉलला फ्लाईट देण्याची क्षमता, चुणूक, गुणवत्ता आहे सुशांत मुकादमकडे. आणि भले भले फलंदाज हे अक्षरशः नाचतात खेळपट्टीवर जेव्हा सुशांत मुकादम खेळपट्टीवर बॉलिंग करण्यासाठी येतात. तर पाहूया या षटकामध्ये ओनर आहेत जीतू, कशा पद्धतीने खेळत आहेत सुशांत मुकादमला. धावसंख्या झाले रमा आई 11 टीमची 15 धावा. 15 सुशांत राईट आर्म राऊंड विकेट. शॉर्ट ऑफ लेन बॉल, टप्पा पडल्याचा बॉल बाहेरच्या दिशेने टर्न होतोय. चांगला लेग ब्रेक बॉल, पण मात्र हा कंट्रोल असणं देखील खूप गरजेचं आहे. अँगलचा तर वापर केला जातोय, पण अँगलचा वापर करताना पुन्हा एकदा शोल्डरवरचा कंट्रोल निसटला आहे. बॉलची ग्रिपिंग व्यवस्थित होत नाहीये. वाईट बॉल, धावसंख्या 16. चांगला बॉल, टॉपेज घेऊन बॉल जाईल यष्टिरक्षकाच्या मागे. मनोज पाटील त्या ठिकाणी ऍक्टिव्ह होत आहेत. एक धाव मिळेल, एका धावेची वाढ, धावसंख्या 17. 17 रन्स. आग्री एव्हेंजर संघाने 2 सामने जिंकलेले आहेत, त्यातल्या त्यात एक सामना जिंकलाय आणि एक सामना हरलेला आहे आग्री एव्हेंजर्स, आणि हा त्यांचा 3रा सामना आहे. तर यास आता मात्र याच गणिताकडे सर्वांचं लक्ष असणार आहे की कुठल्या संघाने किती सामने जिंकलेले आहेत, कुठल्या संघाने किती सामने हरलेत, आमचे चान्सेस किती आहेत सेमीफायनलपर्यंत पोहोचण्याचे. या सर्व आता चर्चेला उधाण येणार आहे. आणि त्याचमुळे तुमची सुरुवात चांगली असणं लीग स्टेजमध्ये खूप महत्त्वाचं असते, जेणेकरून हा दबाव या लीग स्टेजच्या शेवटच्या सामन्यामध्ये तुमच्या संघावर येऊ नये. त्यामुळे लीग स्टेजमध्ये सुरुवात चांगली होणं अपेक्षित असते. स्ट्राईकवर बॅटर असेल सुनील. यावेळेस पुढ्यात ठेवण्यात आला होता बॉलला. लिडिंग एज घेऊन बॉल हवेत जातोय. त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक म्हणजेच काय सुशांत आणि मनोज येत आहेत. दरम्यान सुशांत हा कॅच कलेक्ट करतोय आणि 3रा धक्का बसेल रमा आई 11 संघाला. थँक्यू. नवीन बॅटर मिलिंद जातोय. नॉन स्ट्राईक एंडला मिलिंद असणार आहे. स्ट्राईकवर असेल जीतू. धावसंख्या थांबले. ऑन साइडला स्विंग क्षेत्ररक्षक आहे मिलिंद. निलेश तिकडे कडे जबरदस्त क्षेत्ररक्षण हवेत उंच उडी घेऊन त्या ठिकाणी केलं गेलेलं आहे. 2 धावा मिळतील. 2 धावांची वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 19 वर. ₹640 बक्षीस लावण्यात आलेलं आहे मिलिंदसाठी. 2 बॉल 2 षटकार जर खेचले तर जितेंद्र शिंगे यांच्याकडून ₹640 बक्षीस लावण्यात आलंय. हवेत आहे बॉल. जीतू इज ऑन फायर. बॉलला पाठवलाय काऊ कॉर्नर, मिड विकेट, सीमारेषा पार. 6 धावांसाठी उत्तुंग षटकार. मिलिंद तर नॉन स्ट्राईक एंडलाच थांबलेले आहे, ज्यांच्यावर बक्षीस लागलंय. पण आता ऍक्टिव्ह रोल अदा करतोय संघ मालक जीतू. 6 धावांची जबरदस्त वाढ. हाफ ट्रॅकर आहे. बॉलला उसळी दिली होती. विथ द स्पिन खेळायचा प्रयत्न झाला होता. हुक करायचा प्रयास फसलाय. बॉल जाईल लेग स्लिप रिजन मध्ये. त्या ठिकाणी 1 धाव मिळते. एका धावेची वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 26 आकड्यावर. आतापर्यंत बॉल्स फेकून गेलेले या षटकातले 5. शेवटचा बॉल या षटकातला अजूनही शिल्लक असेल. तयार राहायचं आहे ते म्हणजेच एकविरा वॉरियर्स आणि भव्य 11 वाघबी या दोन्ही संघाच्या संघ चालकाने. ऑन साइडला पूल केलं. एलिव्हेशन आहे. डिस्टन्स नसेल. क्षेत्ररक्षक वैभव त्या ठिकाणी येतोय. कॅच कलेक्ट करतोय आणि अशा पद्धतीने रमा आई 11 संघाचा पहिला डाव संपतोय. पहिला डाव समाप्त झाल्यानंतर धावफलकावर धावा लावल्या 26 आणि जिंकण्यासाठी आग्री एव्हेंजर्स टीमला 18 बॉल्स मध्ये 27 धावा पूर्ण कराव्या लागणार आहेत.
थँक्यू. चला आले का कॅप्टन 2 एकवीर वॉरियर्स? कॅप्टन आलेत का? हो कुठे गेले आपले प्रफुल्ल दादा? कुठे आहेत? चला प्रफुल्ल दादा या टॉससाठी. 27 रन्स कंप्लीट करायचे आहेत 18 बॉल्समध्ये आगरी अव्हेंजर्स या टीमला. आणि चला 2 टीम कॅप्टन यायचे. भव्य इलेव्हन दैवत पाटील चला टॉससाठी लगेच या. दैवत पाटील आणि प्रफुल्ल बैती दोन्ही टीम कॅप्टन यायचे टॉससाठी. मेघनाथ गोंदे सर, तुमच्या मागणीनुसार तुमचा सामना थोडा उशिरा ठेवला आम्ही. एन्जॉय वेनसडे, एन्जॉय वंडरफुल वेनसडे. चला मॅच ऑन करा, मॅच ऑन करा. अभिषेक मुकादम, अक्षय मुकादम फॅम टीम आग्रे अव्हेंजर्स आणि जितेश पाटील आणि चंद्रकांत पाटील फॅम टीम ब्रह्मा आई 11 या 2 संघांदरम्यान हा कॉन्टेस्ट तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि आता 27 धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये निलेश आणि त्याच्या सोबतीला सुशांत मुकादम या 27 धावांचा पाठलाग करण्यासाठी जातात. कुठलीच धावसंख्या ही छोटी नसते, कुठलीच धावसंख्या ही विजयाची शाश्वती तुम्हाला देऊ शकत नाही. कुठलीच धावसंख्या मात्र आपण जिंकणारच असं सांगू शकत नाही. आणि पाहूया या 27 धावा डिफेंड करण्यासाठी कुठले 3 बॉलर्स रमा आई 11 संघाकडून वापरले जातात. आणि त्यातल्या त्यात हे पहिले षटक रमा आई 11 संघासाठी तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मला आठवते अजूनही पंकज गोंधळीचं जे षटक आजच्या दिवसाचं जे मेडन हाताळलं, फक्त त्यांनी 1 लेग बाईची खर्च केली होती धाव आणि 5 बॉल्स त्यांनी डॉट हाताळले होते. तर तशा पद्धतीचं षटक आता तुम्हाला हाताळावं लागणार आहे, कारण ही काळाची गरज आहे. आणि कुठेतरी रमा आई 11 संघ गुणतालिकेमध्ये तितकाशा पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर नाही आहे, खालच्या क्रमांकावर आहे. आणि हा सामना जिंकून वरच्या क्रमांकावर येण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत रमा आई 11 या संघाला. मनोज मडवी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते. स्ट्राईकवर असेल बॅटर निलेश राऊत, स्ट्राईक एंडला असणार आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे सुशांत मुकादम. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा, भरून शुभेच्छा. लेट्स सी की कुठला संघ पुढची चाल करतो या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये. पहिला बॉल मनोजचा, स्ट्राईकवर असेल निलेश. चांगला बॉल, तितकीच चांगली क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, बॉल जाईल सीमारेषा पार, 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. चला जेवणाचा अजून कोणी बाकी असेल, मी सर्व मान्यवर प्रेक्षक आणि खेळाडूंना नम्र विनंती करू इच्छितो. तर जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. आमच्या मुख्य मंचाच्या अगदी समोरच्या दिशेने मंडप आहे. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय बॉलला, एक्स्ट्रा कव्हर बॉडीलाच्या दिशेने. त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक बॉल आणण्यासाठी पुढे सरसावत आहेत. 2 धावा तर मिळतीलच, तिसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जात नाहीये कारण सिच्युएशन आतापर्यंत कंट्रोल मध्ये आहे. चांगले स्ट्रोक निलेश राऊत यांच्या माध्यमातून येत आहेत. धावसंख्या 2 ने जाते पुढे, पोचते 6 या आकड्यावर. पहिल्या बॉलवर 4, दुसऱ्या बॉलवर डबल. अटॅकिंग मोड मध्ये ऑन आहे निलेश राऊत. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर मनोज मडवी. इन कटर शार्प इन कटर बॉल हाताळला गेलेला आहे. आणि हे असते वैविध्यपूर्ण गोलंदाजीचं प्रात्यक्षिक, ते हाताळलेलं आहे मनोज मडवीच्या माध्यमातून, कारण अनुभव आहे. आणि अनुभवी खेळाडू डोक्यावर थंड बर्फ ठेवून खेळत असतो आणि तेच कुठेतरी मनोज मडवी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. कुठलाच तणाव नाहीये, कुठलाच दबाव नाहीये, शांतपणे क्रिकेट खेळत आहेत. धावसंख्या 6. यावेळेस पुन्हा एकदा व्हेरिएशन केलं होतं, ऑफस्टिकच्या बाहेर बॉलला ठेवलंय, चांगल्या पद्धतीने अडवलंय. शॉट ऑफ गुडलेन बॉल, टप्पा पडल्यानंतर बॉल राईज होतोय. ऑन दी टोज येऊन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयास झाला होता. निलेश राऊतचा प्रयत्न फसतो. पहिले 2 बॉल निलेश राऊतचे राहिले होते, पुढचे 2 बॉल मनोज मडवीचे. धावसंख्या थांबले 6 वर. ऑन साइडला पूल केलंय, गॅप मध्ये आहे क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत बॉल जाईल 1 बाउन्स घेऊन सीमारेषा पार, 4 धावांसाठी चौकार.
4ची वाढ, धावसंख्या 10 झाल्या. जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची गरज असणार आहे. बॉल शिल्लक असणार आहे 13. मनोज मडवी पुन्हा एकदा ऑन दी टो झाले. एक्स्ट्रा कव्हरला बॉलला पंच केलं होतं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कलेक्ट करण्यासाठी पुढे सरसावला होता कॅच, पण मात्र व्यवस्थित मॅच करू शकला नाहीये वेळ, आणि त्याचमुळे मात्र कॅच मिस होते आणि एक जीवनदान मिळते, ते म्हणजेच फलंदाज निलेश राऊतला. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 11 या आकड्यावर, आणि आता 12 बॉल्समध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 16 धावांची. 12 बॉल्स 16 रन्स रिक्वायर्ड टू विन आग्री एव्हेंजर्स. दैवत पाटील खेळायचं आहे की नाही खेळायचंय तसं कळवा. चला भव्या लगेच टॉस साठी प्लीज. बॉलर तयार. बॉलिंग मार्कवर अजय ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा रेंज मध्ये बॉल आल्यानंतर त्या बॉलला आउट ऑफ रेंज केलंय. बॉलला पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषा पार. प्रेक्षक स्टँड मध्ये 6 धावांसाठी दमदार षटकार. अनस्टॉपेबल या ठिकाणी निलेश राऊत अनस्टॉपेबल राहिले. धावसंख्या 17. चांगला बॉल होता. ध्यानीमनी नव्हतं. बॉलनी तितकीशी उंची घेतली नव्हती आणि त्याचमुळे बॉल गुडघ्याच्या वर जाऊन आदळतोय. दरम्यान एज घेतली आहे बॅटची आणि त्याचमुळे बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लेग स्लिपला जातोय. दरम्यान एकदा मी एखादा विचिवाड धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 वर. बॉलर तयार. ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक. तितकंसं एलिव्हेशन नव्हतं. या स्ट्रोकला बॉल जाईल मिड विकेट रिजनमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होते. बॉल सीमारेषेच्या आतमध्ये ढकलला जातोय. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावांची वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 20 वर. धावसंख्या 20 झाले. स्ट्रोक साठी जागा बनवली. शानदार इनसाइड आउट कव्हर ड्राइव्ह. बॉल जाईल सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. काय नजाकत आहे. विथ द स्पिन इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर ड्राइव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाले सुशांत मुकादमच्या माध्यमातून. 4 धावांची वाढ. धावसंख्या 24 जवळपास. या चौकाराच्या माध्यमातून सामना अक्षरशः खुला केलाय सुशांत मुकादमने. ग्लान्स करायचा होता. हाईट फॅक्टर की लेग स्टिक नक्कीच त्या ठिकाणी पंच दर्शवतील. दरम्यान चांगला बॉल हाताळला गेलेला आहे. अपील तर केली गेली होती गोलंदाज अजय कडून, पण त्या ठिकाणी मात्र अपील मध्ये जास्त उत्साह. 3 धावांची गरज विजयासाठी. दांडी गुल. ब्लाइंड स्ट्रोक. या ठिकाणी मात्र चेंडूची लाईन लेन न उकळता ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. त्रिपळाचीच्या स्वरूपात सुशांत मुकादम बाद. थँक्यू. रोहित दादा या विकेट बद्दल काय सांगा. रोहित मुकादम या जल्लोषाबद्दल काय सांगाल. जो जल्लोष आता आपल्याला अजयचा पाहायला मिळाला सुशांत मुकादमची विकेट घेतल्यानंतर. फुलटू खुन्नस आहे आणि ती खुन्नस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि ते द्वंद्व असायला पाहिजे आणि मैदानाच्या आतमध्ये द्वंद्वच तुमच्याकडून चांगला क्रिकेट घडवत असते. ज्या ठिकाणी चांगली बॉलिंग अजयची शेवटच्या टप्प्यामध्ये पाहायला मिळाली, कारण नजर हटली होती बॅटर सुशांत मुकादमची. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि नजर हटी. दुर्घटना कटी. त्रिपळाचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. 6 बॉल्समध्ये विजयासाठी 3 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्कवर नवीन बॉलर तुम्हाला पाहायला मिळेल या तिसऱ्या षटकाची जबाबदारी स्वीकारताना रमाई 11 या टीम कडून मिलिंद आहे. मिलिंद बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळेल. मास्टर्सचे गोलंदाज. पण आता त्या ठिकाणी समोर आव्हान आहे या डावातला अनुभवी आणि आक्रमक बॅटर निलेश राऊत. यावेळेस बॉलला स्लाइस केले जाते. बॅकवर्ड पॉईंट रिजन शतक त्या ठिकाणी येते. थ्रो करेपर्यंत एकदा पूर्ण करण्याची संधी नक्कीच मिळणार आहे. एकाच धावेवर समाधान व्यक्त केलं तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनोज पाटील, टीम कॅप्टन ऑफ आग्री एव्हेंजर्स. 5 बॉल्समध्ये 2 धावांची गरज. तो दबाव तितकासा नाहीये आग्री एव्हेंजर्स या संघावर, कारण बॉल जास्त आहेत, धावा कमी आहेत.
स्पीड व्हेरिएशन केलं, कंट्रोल हुक स्ट्रोक, बॉल जाईल लॉंग लेग रिजन मध्ये, एक धाव मिळेल. एका धावेची वाट, धावसंख्या 26, स्कोर लेवल झालेले आहेत. 4 बॉलमध्ये आता एका धावेची गरज आहे. जबरदस्त क्रिकेट खरं तर निलेशने या डावामध्ये दाखवलं. चला भव्य 11 संघ या ठिकाणी नाही आलाय बघा. वारंवार पुकार द्यायला लावू नका, एकतर पेनल्टी तरी लावा. अशा पद्धतीने सामना जिंकतोय.